नमस्कार मंडळी, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर काल होती दीप अमावस्या, म्हणजेच आषाढ अमावस्या, श्रावणाची सुरुवात. तर काल दीप अमावस्येनिमित्त घरातले सगळे जे काही तुमचे दिवे असतात ते दिवे मी धुवून काढले आणि त्यांची पूजा केली. तुमच्याकडे पण अशीच पूजा करत असाल तर महाराष्ट्रातली संस्कृतीच आहे. प्रत्येक घरोघरी दीप अमावस्या म्हणजे दीपपूजा केली जाते. तसंच घरातील छोट्या मुलांना ओवाळले जाते. तर इव्हनिंगचा टाईम झाला, चहाचा टाईम, मी चहा वगैरे घेतला, आईंना चहा नेऊन दिला, मी घेतला आणि नंतर इव्हनिंग झालीच होती तर मी संध्याकाळची पूजा केली, दिव्यांची पूजा केली आणि तोपर्यंत माझं बाळ झोपून गेलं. तर ती फार दमली होती स्कूलमधून आल्याच्यानंतर, बरेचसे धिंगाणा मस्ती केली, दमून गेली. दीपपूजा करताना प्रत्येक दिवाला मी हळदी कुंकू लावून घेतलं, फुलं वाहिली, प्रसाद वाहिला देवाला आणि पूजा केली. इकडे माझी आता स्वयंपाकाची तयारी चालू होती. बाळासाठी खिचडी आणि आईसाठी सुद्धा खिचडीच केली, कारण की ते फारसं तिखट खात नाही, जास्त त्यांना खाण्याची इच्छा नव्हती त्या दिवशी आजारी असल्यामुळं. आणि इकडं नंतर मग आता खिचडीसाठी मी राशनच्या तांदळाची खिचडी करते आणि थोडीशी तूर डाळ घालून करते, म्हणजे खिचडी मस्त चवीला खूप मस्त बनते ना. आहे तेवढ्या भाज्या मी खिचडीत टाकत असते. इकडे 2 कप राशनचे तांदूळ घेतले आणि त्यामध्ये थोडीशी अर्धा कप तूर डाळ टाकली, डाळ किंवा तूर पण टाकलं चालतं, मुगाची डाळ पण टाकलीच चालते. इकडे तसेच कारल्याची भाजीची तयारी केली. आमच्या दोघांसाठी कारल्याची भाजी आणि चपात्या केल्या. तिकडे कुकर होईपर्यंत मी इकडे भाजी टाकून घेतली, कांदा टाकला, लसूण वगैरे आणि थोडंसं शिजण्यासाठी दही टाकायचं, म्हणजे कारलं कडूपणा कमी होतो कारल्याचा आणि कारलं टेस्टी लागतं. आता मी चपात्याचीच तयारी करत होती. स्वयंपाक म्हणजे 3-4 तर चपात्या आमच्या असतात संध्याकाळच्या, 5-6 चपात्या केल्या की झालं, होऊन जातं सर्वांचं. तोपर्यंत कारले पण शिजले होते आता जवळपासच. तर अशा प्रकारे कारले शिजले आणि आता मी स्वयंपाक इकडे करत होती. पिल्लूला ऑप्शन करायचं होतं, पण ती तितक्यात झोपी गेली होती. आता ती बऱ्याच लेट उठणार आणि मग ती जेवणार. तिला उठवल्यापेक्षा म्हटलं ती झोपू देत, जोपर्यंत झोपेल तोपर्यंत, आणि नंतर तिला उठवून मग तिला जेवायला वगैरे देणं, अशी कामं संध्याकाळचं रुटीन असतं. संध्याकाळी स्वयंपाक झाला की झालं आणि त्यानंतर मग वेळ भेटला तर मला एडिटिंग मी माझं करत असते. तर मंडळी, तुम्ही काय केलं आहे काल दीप अमावस्येनिमित्त? तुमच्याकडे पण असं दिव्यांची पूजा केली आहे की नाही? जर तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग चांगला वाटत असेल, बघण्यास तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.